तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची तोफ लवकरच राजकीय आखाड्यात धडाडणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे 8 दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकणाच्या दौऱ्याकरता रवाना होत आहेत। राज ठाकरे 29 नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील। त्यांचा हा दौरा 6 डिसेंबरपर्यंत चालेल। कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। थेट जाऊयात बुलढाण्याच्या जाहीर सभेत संजय राऊत बोलतात। आणि आज तिकडे गव्हाची मच्छा देवीला नवस बोलायला गेलेत। महाराष्ट्राचे देव संपले का? अरे सगळ्यात मोठी देवता या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। राष्ट्रमातेचं जिजाबाईचं मंदिर, रेणुका देवीचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, आणि रेडे गेले गव्हातील। अरे हा महाराष्ट्र संतांचा, बाजूला शेगाव आहे, हा संतांचा महाराष्ट्र। आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बनवून घेतले आणि मुख्यमंत्री 40 रेड्यांचे बळी द्यायला गोवातीला गेले। काय दुर्दैव या राज्याचं। एकही खोकेवाला परत निवडून जाता कामा नये ही शपथ आपण घेतली पाहिजे। ना खासदार ना आमदार। मगाशी अरविंद सावंतांनी उल्लेख केला तुरुंगाचा। शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी 100 दिवस काय जलमठ्ठे भोगायला मी तयार आहे। ज्या पक्षानं, ज्या शिवसेनेनं मला नाही तर महाराष्ट्राला आणि देशाला दिलेलं आहे, त्या शिवसेनेसाठी हे लाखो हजारो शिवसैनिक जीवाची कुर्बानी द्यायला तयार आहे। त्यांच्यासाठी एक संजय राऊत कुर्बान झाला तर काय झालं दाखवून देऊ आपण महाराष्ट्राला आणि देशाला। आमच्यावर किती अन्याय करा, किती अत्याचार करा, पण हे लाखो शिवसैनिक हे तुम्हाला असे मोडून काढता येणार नाहीत, विकत घेता येणार नाही। आज संविधान दिवस आहे, मगाशी सांगितला संविधान दिवस आहे। आजच्या दिवशी आपली भारतीय घटना निर्माण झाली, अंमलात आणली, पण राज्य कायद्याने चाललंय का? तर अजिबात नाही। राज्य बेकायद्याने चाललंय आणि या महाराष्ट्रामध्ये संविधान दिवस साजरा करण्याचा अधिकार या सरकारला नाही, कारण एक बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसवलेलं आहे आणि ते लवकरच जाणार। मी जवळजवळ 110 दिवस तुरुंगात होतो। जाताना माझ्या हातामध्ये हा भगवा होता आणि मी सगळ्यांना सांगत होतो शेवटच्या श्वासापर्यंत भगवा माझ्या बरोबर राहील आणि तो राहणारच आहे। 110 दिवस तुरुंगात आहे। मी उद्धव साहेबांना सांगू इच्छितो, लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील, शिवसेनेचे 25 खासदार आणि किमान 115 आमदार आपण निवडून द्यायला हवेत आणि शिवसेनेच्या स्वबळावर मुख्यमंत्री आपण निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहिजे, तर आपण शिवसैनिक। आता शिवसेना आधीच्या पेक्षा जोमानं आणि वेगानं पुढे चाललेली आहे, लक्षात घ्या। या बुलढाणा जिल्ह्यात आलेले सगळे खोके आणि त्यांचं सरकार यांनी फक्त बुलढाणा जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी केली आहे। महाराष्ट्राला इतिहास आहे तो या बुलढाणा जिल्ह्यामुळे आहे, तुम्हाला मी सांगतो। बाकी सगळ्या राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला इतिहास आहे तो बुलढाणा जिल्ह्यामुळे, कारण ह्या भूमीमध्ये राष्ट्रमाता जिजाबाई जन्माला आल्या। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध, आक्रमणाविरुद्ध, परकीय शक्ती विरुद्ध आपली तलवार चालवली, म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे। त्या इतिहासाची सुरुवात आणि मशाल या बुलढाणा जिल्ह्यातून पेटली, म्हणून या महाराष्ट्रावर
पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचं निश्चय करणारी ही पहिली महासभा सुद्धा या बुलढाण्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होते. आज चारी बाजूनी लोक दुतर्फा 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 वाहतायत. बाहेर उभे आहेत लोक. जरी 40 रेडे गौहाटीला गेले असले नवस करायला तरी त्यांचं लक्ष या सभेकडे. त्यांना माहिती आहे समोर आलेले हजारो लाखो लोक काय नवस करून आणलेले नाही आहेत. ते आपली पदरमोड करून आपली भाकरी खाऊन इथे आलेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्धवजी बोलतील. महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये उत्तम काम करण्याचं महान कार्य आपल्या माननीय उद्धवजींनी केलेलं आहे. मग अशा आपण सगळ्यांनी हात वर केलेत कर्जमाफीचे. अरे 150 खोक्यातले या शेतकऱ्यांना 200 खोके मिळाले असते तर या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज खरोखर माफ झालं असतं, पण नाही केलं. आज जेव्हा येतील 40 रेडे या महाराष्ट्रात या बुलढाण्यात परत, तेव्हा त्यांना जाब विचारला पाहिजे आपण. आणि आज ही शिवसेना मला दिसते जी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या विदर्भामध्ये ही घोडदौड जी दिसते, ही घोडदौड आता थांबता कामा नये. आपण पुढेच जाऊ. अरे तुम्ही 40 फोडले असाल, पण हे 40 लाख शिवसेनेबरोबर आहेत विदर्भातले. लक्षात घ्या, तुम्ही त्यांच्याशी काय सामना करणार. अरे तुम्ही वतनदार सरंजामदार फोडले असतील, पण हा फाटका मावळा शिवसैनिक जो आहे, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तोच हा मावळा, त्याचा हा वंश आहे. तो पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य आणेल आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या सिंहासनावरती विराजमान होईल. यासाठी आजच्या सभेचं प्रयोजन आहे. इतकंच मी आपल्याला सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. आणि शिवसेनेसाठी, या महाराष्ट्रासाठी लढणार ही फौज, या फौजेला कोणाला विकत घेता येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपले धकधकते विचार या ठिकाणी आपण मांडले. संभाजी ब्रिगेडचे महासचिव आदरणीय सौरभ खेडेकर हे या ठिकाणी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी साहेब यांचा भगवान बुद्धमूर्ती व पुष्पगुच्छ देऊन आणि पुस्तक देऊन या ठिकाणी सत्कार करत आहेत. शेतात राब राबून शेतकरी दादा खंगला, गब्बर झाले व्यापारी बांधती बंगल्यावर बंगला. हमी भाव आणि नुकसान भरपाईसाठी होते हे गय. सांगा राजे तुम्ही कसं म्हणायचं या सरकार की जय. डॉक्टरांची पोरं डॉक्टर होऊन राहिली, वकिलांची पोरं करतायत वकिली. मायबाप शेतकऱ्यांची पोरं मात्र आत्महत्या करून राहिली आणि बेरोजगार तरुणांचं निघून चाललं वय. सांगा राजे तुम्ही कसं म्हणायचं या केंद्र आणि राज्य सरकारची जय. या सगळ्यांचं उत्तर देण्यासाठी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आणि